ओम नमो आदेश. आज आपण आध्यात्मिकदृष्ट्या एक खूपच खास आणि महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. नाथपंथामध्ये होळी आणि ग्रहण या दोन्ही दिवसांना त्यांचे विशेष महत्त्व आहे, हे आपण सर्व जाणतच असाल. यावर्षी दोन्हीही एकाच दिवशी येत असल्याने हे साधकांसाठी एक विशेष पर्वणीच आहे. आपण आता पाहूयात आपण कोणते आध्यात्मिक कार्य या काळामध्ये करू शकतो. महत्त्वाचे आहे, कोणतेही आध्यात्मिक कार्य जर करणार असाल तर कटाक्षाने महत्त्वाचा नियम पाळणे. ग्रहणास सुरुवातीपूर्वी म्हणजेच दुपारी 3:20 शक्यतो थंड पाण्याने किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोमट पाण्याने स्नान करून शक्य असल्यास ओलेत्यानेच असे कार्य करावे. या काळात आपण महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय, चंद्रमंत्र, ओम सोम सोमाय नमः किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जाप करावा. या काळात शांत बसून ध्यान करणे, श्वासोच्छवास नियंत्रित करणे आणि मनातील विचार निरीक्षण करणे खूप फायदेशीर आहे. तुमच्या मनातील भीती, मत्सर, क्रोध आणि जुन्या दुःखांना सोडून देण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे. या काळात भागवत गीता किंवा विष्णू सहस्रनाम यांसारख्या पवित्र ग्रंथांचे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. या काळात नाथपंथीयांसाठी विशेष महत्त्वाचे म्हणजे आपण श्री नवनाथ भक्तिसार व श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांचे आपल्या उद्देशानुसार संकल्प घेऊन पठण करू शकता. खास करून या ग्रहण काळात आपणास आपल्या गुरुकडून मिळालेले गुरुमंत्र तसेच कानमंत्र यांची उजळणी देखील करू शकता. जर आपणास काही शाबल मंत्र सिद्ध करावायचे असतील तर या होळीच्या दिवशी येणाऱ्या ग्रहण पर्वणीसारखा योग पुन्हा क्वचितच येईल. या दिवशी केलेल्या मंत्र जापाचे फळ हजारो पटीने मिळते अशी मान्यता आहे. आपण ही पर्वणी साधणे अत्यावश्यक आहे.